विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शक कार्यक्रम उपयुक्त ठरतात। पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगड नेहमीच करत असते। मालेगाव तालुक्यातील देवगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे तसेच नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांचे पुतणे ज्ञानेश्वर कांदे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। वार्षिक स्नेह संमेलनाची सुरुवात ही श्री गणेशाच्या गाण्याने करण्यात आली। प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। या स्नेह संमेलनात सगळ्यात जाती धर्मातील एकतेचे प्रतीक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी पालकांचाही खिसा रिकामा करत हजारो रुपयांची बक्षिसे दिली। या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अहोरात्र मेहनत करत अतिशय कमी दिवसात आपल्यामध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देत उपस्थित असलेल्या गावकऱ्यांना, माता भगिनींना मंत्रमुग्ध करून टाकले होते। या कार्यक्रमात बोलताना भगरे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगडचे विद्यार्थी व शिक्षकांचे तसेच गावचे तोंड भरून कौतुक केले। येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळेसाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल असं आश्वासन खासदार भगरे यांनी दिले। तसेच मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती चंदूदादा शेवाळे यांनी देखील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांच्या कामाची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडून देवगड शाळेसाठी भरीव असा निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करेन असं आश्वासन दिले। कार्यक्रमासाठी दिंडोरीचे खासदार डॉक्टर भगरे, नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांचे पुतणे ज्ञानेश्वर कांदे, मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, त्यांचे सर्व सहकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व त्यांचे सहकारी, गावातील पुरुष, महिला, भजनी मंडळ तसेच गावातील सर्व पक्षीय कार्यकर्ते, सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।